सध्या नागपूर दक्षिण मतदारसंघात थेट शिंदे विरुद्ध फडणवीस असा संघर्ष उभा राहिलाय। त्यामुळे या मतदारसंघात महायुतीत धुसफूस दिसून येते। शिवसेनेचे कार्यकर्ते भाजप उमेदवाराच्या प्रचारात सामील होत नसल्याची तक्रार आहे। त्यात या ठिकाणी झालेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री शिंदेंनी फोनवरूनच भाषण दिलं। नेमकं काय घडते नागपूर दक्षिण मध्ये पाहूया। 7 नोव्हेंबरला दक्षिण नागपूर मतदारसंघात पार पडलेल्या सभेतली हे दृश्य। भाजप उमेदवार मोहन मतेंच्या मोबाईलवरून बोलतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। तिसऱ्यांदा विक्रमी मताने विजयी करा अशा प्रकारची विनंती आपल्याला मी करतो। महायुतीचे उमेदवार मोहन मतेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री या सभेला येणार होते, पण ऐन वेळी मुख्यमंत्र्यांना उशीर झाला आणि त्यांनी मोबाईलवरूनच सभेला संबोधित केलं। महायुतीचा आणि त्यामुळे त्यांच्या आडनावातच मते आहे। पण यामुळे दक्षिण नागपूर मतदारसंघात कुजबूज सुरू झाली। मोहन मते हे दक्षिण नागपूरमधून महायुतीचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात उभे आहेत काँग्रेसचे गिरीश पांडव। मात्र यात महत्त्वाची गोष्ट अशी की गिरीश पांडव यांचे भाऊ किरण पांडव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आहेत आणि आपल्या या खास माणसाच्या भावासाठीच मुख्यमंत्र्यांनी दक्षिण नागपूरमध्ये प्रचार सभेत येणं टाळलं असं बोललं जात आहे। दक्षिण नागपुरात आधीच भाजप आणि शिवसेनेत धुसफूस आहे। महायुतीत असूनही शिवसेना हवी तशी साथ देत नाही अशी भाजप कार्यकर्त्यांची तक्रार आहे। एबीपी माझाशी बोलताना भाजप उमेदवार मोहन मतेंनी कार्यकर्त्यांची हीच भावना बोलून दाखवली। बसवून बोलून लोकांना फक्त लक्ष्मी दर्शन करणं एवढाच त्यांचा धंदा आहे। छोटे छोटे कार्यकर्त्यांना आमिष दाखवणं, त्यांना पैसे देणं, त्यांच्या बैठका लावणं, हेच काम त्यांचं चालू आहे। परंतु आमचा सामान्य कार्यकर्ता, आमचा बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख काही विकावं नाही, विकला जाणार नाही। त्याच्यामुळे त्यांचं काम त्यांनी करावं। मी शिंदे साहेबांना या संदर्भात सांगितलं आहे, त्यांचा निर्णय ते करतील। दुसरीकडे काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव यांनी किरण पांडव युतीच्या प्रचारात दिसत नसले तरी ते माझाही प्रचार करत नाहीत असं स्पष्टीकरण दिलंय। पण त्यांनी एक सूचक वक्तव्य करत अनेकांना बुचकाळ्यात टाकलंय। तुम्हाला सांगतो की दक्षिण नागपुरामध्ये नक्कीच तांडव होणार आहे आणि पांडव जे आहे या मनुवादी विचाराच्या लोकांना हद्दपार करणार आहे आणि एक प्रकारे कार्यकर्त्यामध्ये उत्साह आणि जनतामध्ये उत्साह दिसतो आहे आणि त्यांच्या मागे देवा असेल तर मी पण पांडव आहे माझ्यासोबत, पण ही जनता म्हणजे श्रीकृष्ण आहे आणि श्रीकृष्ण ज्यांच्यासोबत होतं त्या पांडवाची जीत नक्की झाली। दरम्यान फडणवीसांनी त्यांची पूर्ण ताकद भाजप उमेदवार मोहन मतेंच्या मागे लावली आहे। दक्षिण नागपुरात धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई असल्याचा आरोपही फडणवीसांनी केलाय। पण मोहन मतेंच्या पाठीशी देवाभाऊ उभा आहे असा उल्लेख ते प्रत्येक भाषणात करताना दिसतायत। जो यारो का यार आहे, जो आपल्या कार्यकर्त्याकरता, आपल्या नागरिकाकरता कुठलाही वार झेलण्याकरता तयार असतो, मोहन मते त्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी स्वतःचा नाही समाजाचा नेहमी विचार केलाय। आणि म्हणून येत्या 20 तारखेला आपल्या मोहन भाऊला या ठिकाणी अधिकाधिक मतानं, रेकॉर्ड मतानं निवडून द्या। मोहन भाऊच्या मागे हा देवा भाऊ उभा आहे, एवढं लक्षात ठेवा। देवेंद्र फडणवीस कुठल्याही अडचणीत सापडले तर त्यांच्यासाठी धावून जाणारा त्यांचा रांगडा मित्र म्हणजेच मोहन मते। 1999 मध्ये दोघेही भाजपच्या तिकिटावर नागपुरातील वेगवेगळ्या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले। त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस सातत्याने आमदार राहिले, मात्र मोहन मते यांना दुसरी संधी मिळाली नाही। 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मोहन मते यांना दक्षिण नागपूरमधून उमेदवारी देऊन एका प्रकारे मोहन मते यांचा राजकारणात पुनरागमन घडवलं आहे। एकूणच दक्षिण नागपुरातला हा संघर्ष आता देवाभाऊ विरुद्ध एकनाथ भाई अशा वळणावर तर गेला नाही ना। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।